नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र सीडी ब्लॉग. स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर हा भाई खूप दिवसांनी मी ब्लॉग बनवतोय. मध्ये खूप बंद झालेला कारण की यार जॉबला लागलोय, सो त्याच्यामुळे टाइम भेटत नाही आणि वर्कलोड पण खूप असतो. सो आज टाइम भेटलाय ब्लॉग बनवायचा, पण लक्षात राहत नाही. तर आज मी चाललोय आम्ही मांडा देवीच्या काळूबाईला, जी आमच्या घरची जी देवी आहे. सो ती आम्हाला दरवर्षी भेटवायला लागते. तो आम्ही चाललोय त्या देवीला भेटवायला साताऱ्याला, वाईला, मांडा देवीच्या काळूबाईला. सो हे एवढं काही सामान आहे माझ्याकडे आता सध्या. तर आता आम्ही आमचीच गाडी घेऊन जातोय. आता खाली जातो, गाडी स्टार्ट करतो. गाडी मी चालवणार नाही, एक काका आहे. सो चला तुम्हाला दाखवतो आणि आम्ही काय काय फिरणार आहे तेही दाखवतो तुम्हाला. तर आता आम्ही पोहोचलोय मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला आणि इथे 16 डिग्री सेल्सिअस थंडी आहे. एवढं गार वाटतंय ना. अजून सनराईज झाला नाही आहे. सकाळचे वाजले 7 वाजायला 10 मिनिट आहेत. 6:51 झालेत आणि आम्ही आता पोहोचलोय. पहिला स्टॉप घेतला आहे टॉयलेट ब्रेक. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचा पहिलाच पंप आहे जो पेनच्या नंतर लागतो तो. आम्ही वाय अटलचे तो आलो, सो खूप लवकर आलो. आता बघू 10-10:30चा टाईम दाखवतो आहे. तिच्यापर्यंत पोहोचू देऊ, बघू आता. आम्ही दुसरा ब्रेक घेतला आहे जो आहे नाश्ता ब्रेक. तर आता आम्ही गणेश प्रसाद लॉन्च आणि खायचं आहे तिथे. सो इथे बी बाजूबाजूला दुकानं आहेत, पण यांची बाई पार्किंगची लय शॉर्ट आहे. यांचा वेगळा पार्किंग, यांचं वेगळा पार्किंग. बाई लय डोक्याला शॉर्ट आहे. तर तुम्हाला या हॉटेलमध्ये जायचं ते इकडे पार्किंग करायचं होतं, त्या हॉटेलमध्ये जायचं तिकडे पार्किंग करायची, पुढे मागेच आहे. पण काय बोलायचं. आता आम्ही इथे या हायवेला आलो आहे. काय माहिती कुठचा हायवे मला आता लक्षात नाही. आणि मी ते कुठचा तो नवले ब्रिज आहे तो मी वाट बघतो तो कधी येतो आहे, कारण की तिकडे 30ची लिमिट आहे. तर ते पण मला एक्झॅक्ट बघायचं आहे. आता मी नाश्ता करू आणि मग पुढे कंटिन्यू करू. आताही अजूनही थंडी खूप आहे. 18 डिग्री सेल्सिअस आहे अजूनही इथे पुण्यात. आणि सकाळचे वाजले आहेत 8:54, म्हणजे 8:55 झालेली आहेत. तरी 18 डिग्री सेल्सिअस आहे भाई. गार आहे वातावरण अजून. हॉटेल डिसेंट आहे, एवढा खास नाही आहे आणि व्हरायटीज पण खूप कमी आहेत. याच्या जागेवर तुम्ही याच्या बाजूच्या हॉटेलमध्ये जाऊ शकतात. कारण की आम्ही इथे का आलो, कारण की आम्ही इथे गाडी लावली म्हणून बोललो आता इथे ट्राय करू. गेल्या वर्षी तिथे ट्राय केलेलं, तर यावर्षी इथे आलो ह्या टायमिंगला. बट एवढा खास नाही आहे. तुम्ही बाजूच्या हॉटेलमध्ये जाऊ शकता पहिला आधी बाकी. तर आता फायनली आम्ही पोहोचलो आहे काळूबाई मंदिराच्या पायथ्याशी आलो आहे. इथून पूर्ण वरपर्यंत चालत जायचं आहे. गार वाटतं. जी अगरबत्ती आम्ही अक्कलकोटला घेऊन गेलेलो, त्याच काकांनी ही अगरबत्ती काळूबाईच्या मंदिराजवळ लावली आहे.
2 ते 1 ते 2 दिवस अशीच असते. तर मस्तपैकी दर्शन झालेलं आहे. आता आम्ही इथून डायरेक्ट जातो आहे खाली, गाडीमध्ये बसणार, मग इथून जेवायला जाणार. त्यानंतर मॅपवर बघणार की पहिलं आम्हाला काय जवळ, आम्हाला जेजुरी की वाई बालाजी. म्हणजे आम्ही दरवर्षी वाई आणि बालाजी करतो. यावर्षी जेजुरी जर जवळ असेल तर जेजुरी, पहिल्या जेजुरी करू, मग वाई बालाजी नाही करणार. वाई बालाजी नाही करणार तर जेजुरीच करू. आता बघू खाली गेल्यानंतर, कारण की ते नेटवर्कचा भरपूर मोठा इश्यू आहे. सो नेटवर्क आहे म्हणून, नेटवर्क आहे, आय मीन नेटवर्क आहे बट नेट चालत नाही आहे. सो खाली जाऊन जोपर्यंत नेटवर्कमध्ये आल्यानंतर दोघांपैकी जे जवळ असेल सो तिकडे जाऊ. तुम्हाला इथे आल्यावर एक कळालं, जर तुमच्या फोनला जर तुमच्या फोनला रेंज असेल आणि नेट चालत नसेल ना, जिओचं सांगतो आहे, 198ला कॉल करा कस्टमर केअरला आणि पेमेंट करा. पेमेंट होतं, नेटची गरज नाही लागत. मी पण आता म्हणजे मी डोळ्यासमोर पण बघितलं आणि स्वतः पण ट्राय करून बघितलं, तेव्हा खरोखर झालं. आता माझ्याकडे तेव्हा मी शूट नाही केलं, कारण की या फोनमध्ये मी पेमेंट करतो. परत नेक्स्ट टाईम करेल ना मी, तुम्हाला नक्की दाखवेल. 198ला कॉल करून पेमेंट करायचं. सोन्याची जेजुरीची यकोड जय मल्हार. तर आता आमचं दर्शन झालं आहे. मुखदर्शनच केलं आहे, ते पण जास्त म्हणजे असं मुखदर्शन झालं नाही, बाहेर लांबूनच दर्शन केलं आहे, कारण की खूप गर्दी आहे. सॅटर्डे आणि प्लस क्रिसमसच्या सुट्टीमुळे खूप गर्दी आहे. सो आम्ही लांबून दर्शन केलं आणि आता आम्ही इथून जाणार आहे जेवायला आणि नंतर जाणार मोरगावच्या गणपतीला. तर तिकडे आम्ही हॉटेल महाराजमध्ये जेवलेलो, हॉटेल मल्हारमध्ये जेवलेलो. सो जेवण चांगलं होतं, ठीकठाक होतं आणि लवकर सर्व्हिसिंग होती. सो तुम्ही पण जाऊन करू शकतात, रिजनेबल रेट आहेत. आणि त्यानंतर आता आम्ही आलेलो मोरगावच्या मयुरेश्वर मंदिरमध्ये. दर्शन झालं, लाईन खूप होती म्हणून आणि आम्हाला टाईम पण खूप झालेला, घरी जायचं आहे. सो आम्ही मुखदर्शन केलं, ते पण टी व्ही थ्रूच झालेलं. आणि मग आम्ही पण निघालो तिथून. आता आम्ही डायरेक्ट आता जाणार आहे वे टू डायरेक्ट मुंबई. मध्ये कुठेच थांबणार नाही, मध्ये CNGचा ब्रेक घेऊ आणि जातो. आणि इथे प्रत्येक जागेवर जिथे पण तुम्हाला जायचं, काळूबाईला, जेजुरीला आणि मोरगावला जरी यायचं असेल तुम्हाला एंट्रीला फीज द्यायला लागणार. म्हणजे 20 रुपीज, 50 रुपीज, 20 रुपीज समथिंग असे कॅशमध्ये चार्जेस असतात, त्यांचे स्वतःचे असतात. सो ते तुम्हाला पे करायला लागतात, नाहीतर एंट्री नाही. आणि प्लस इथे जर तुम्हाला यायचं असेल तर जीपे चालत नाही, कॅश चालतो. काही लोक जीपे ठेवतात आणि जिथे एंट्री असेल तिकडेच कॅश चालतो. पुढे जीपे काही ठिकाणीच चालतं, मोस्टली कॅशच माणसं यूज करतात. थांबवलं आहे कोथरूडमध्ये, बघितलं चेकिंगसाठी थांबवलं. तर फायनली मी घरी आलेलो आहे, आय मीन बिल्डिंग खाली आहे. सो तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि व्हिडिओला लाईक करा यार, लाईक केलं की थोडं मला पण आवडतं.
आणि व्लॉग्स कंटिन्यू करणार आहे मी. ब्रेक कमी घेणार आहे बिकॉज यार बिझी शेड्यूलमुळे नाही होत आहे. बट मी ट्राय करेल मिनी व्लॉग्स मोस्टली तर ट्राय करेल. व्लॉग्स मी बनवणार, बट असे का चांगले इव्हेंट्स भेटतील ना तर बनवायला चांगलं येतं, मजा वाटते. नाहीतर असं एवढं खास नाही वाटत. तर चला भेटूया तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.